उठता बसता सारखं त्या मोडलेल्या लग्नाचा विषय काढतेस? काय चाललंय? त्यो विषय जात नाही आमच्या डोसक्यातून. मांडवापातून आलेलं लग्न आमचं मोडलं, आम्हाला त्रास होणारच. तू कसला त्रास करून घेतेस? तू त्रास देतेस दुसऱ्यांना आणि आताही तुला मला त्रास द्यायचा आहे म्हणून सारखा विषय काढतेस ना तो. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतोय, तू कितीही वेळा तो विषय काढलास ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही. माझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलो तुझ्या तावडीतनं मी. तुम्ही कसले वाचताय हो? तुम्ही काय वाचला बिचला नाही. तुम्ही वाचला असता तसलं रडक्या तोंडाने इकडे तिकडे फेऱ्या मारत बसले असता काय? काय म्हणताय तुम्ही? तो तुमचा आवडता शब्द आहे. नागिनी सारखा इळका घालून बसल्या. मग आता या नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यावर ही नागिन डंक मारणारच. तुला जो काही त्रास द्यायचा तो मला दे ना. अक्षराला सोड, तिनं काही केलेलं नाहीये. हो, त्यानेच तर सगळं केलंय. आमचं लग्न मोडलंय त्यांनी. लई मोठी चूक केली. त्याची शिक्षा तर त्यांना भोगायला लागणारच. तुला शिक्षा द्यायची आहे ना, मला दे ना. तुला जे करायचंय ते माझ्या बरोबर कर. अक्षराला मध्ये का घेतेस? तुला जे हवं ते घे. पैसा, अडका, सत्ता, संपत्ती सगळं घे. अक्षराला घरी परत येऊ दे. पैशा अडक्याने काय होणार आहे हो? आम्हाला जे पाहिजे ते सुनबाईंना कवाच मिळालंय आणि या पुढं पण मिळत राहणार आहे. काय? सौभाग्य, संसार, नवऱ्याचं प्रेम. मग ते तुला या जन्मात मिळणार नाही. मग या जन्मात तुमची सून का या घरला परत येणार नाही. असं नको करू. अगे हे सगळं करून संसार मोडशील त्यांचा. मोडशील? संसार मोडलाय. हे बघा नोटीस घटस्फोटाची. तुमच्या लाडक्या सूनबाईंनी पाठवलीये. त्यांना वेगळं व्हायचं.